लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधार ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत। लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे। ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही, पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत। आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल। त्याची सुरुवात आम्ही केली आहे, कुठलेही नवीन निकष नाहीत। नमस्कार, मी प्रियांका नागडे, आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पुन्हा एकदा गाजत असलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी पहिली गाजत होती ते म्हणजे कशासाठी, तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत होते। पण आता सध्या का गाजत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते जर कोणी पाळले नाही तर ते अपात्र ठरवत आहेत। राज्यात आता 5 लाख लाडक्या अपात्र ठरल्या आहेत, तर राज्यात 5 लाख बहिणी आहेत ते अपात्र ठरले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये जी संख्या होती ती घटत चालली आहे। तर लाडक्या बहिणींमध्ये आता सध्या भीती सुद्धा आहे की आपण पुढे जाऊन अपात्र ठरणार आहे का। जे जानेवारीमध्ये किंवा जे आधी पैसे मिळाले नाहीत, डिसेंबरपर्यंत पैसे मिळाले, त्या बहिणी खूप खुश होत्या, पण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी समजून जावं की आपण अपात्र ठरलो आहोत। आदित्य तटकरे यांनी सुद्धा इथे ट्विट करून सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांना आता जे अपात्र असणार आहे त्यांना पुढे जाऊन पैसे मिळणार नाही। तर त्यांनी सांगितलेलं आहे, आपण पाहून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेली सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही। म्हणजे जे अपात्र महिला आहेत त्यांचे पैसे कोणत्याही प्रकारे घेतले जाणार नाही वापस, हे सुद्धा सांगितले आहे। म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, असे आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे। व त्यांनी हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे। संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला इथे सांगितलेले आहे 2,30,000, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 व एकूण अपात्र महिला 5 लाख असे ठरले आहेत। सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे सुद्धा माहिती दिलेली आहे। तर अपात्र लाडक्या बहिणी कोणत्या असणार आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असलेल्या, कोणाच्याही नावावर असेल तर ते, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी असलेले, त्यानंतर 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला किंवा संजय गांधी निराधार योजनेचे ते लाभार्थी असलेल्या महिला, हे अशा महिला सगळ्या अपात्र ठरणार आहे। त्यामुळे एकूण 5 लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आहेत। पुढे जाऊन किती ठरतील अजूनही सांगता येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला जर पुढे जाऊन पैसे मिळाले नाही तर असे समजून घ्यायचं आहे की तुम्ही आता इथे अपात्र ठरले आहेत। यामुळे
ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे, जे खरंच पात्र असणार आहे, त्यांना नक्कीच इथे फायदा होणार आहे आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे. 2100 रुपयाचा सुद्धा लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे लाड सुरूच राहणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा.